एकादशीचे व्रत करता एकादशीचा जन्म कुठे झाला? एकादशीचे जन्मस्थान कुठे आहे? एकादशीचे महात्म्य काय आहेत? एकादशी दिवशीचे भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय काय आहेत? आज आपण तेच पाहणार आहोत. तर भगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरा आहे. श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या आहे. एकादशीचे जन्मस्थळ बद्रीनाथ विशालमध्ये एका गुफा आहे. त्या गुफेचे नाव आहे हेमवती. बद्री विशालमध्ये हेमवती गुफामध्ये 12 योजनांची गुफा आहे. त्या गुफांच्या आत मध्ये हेमवती ही गुफा आहे. तिथेच एकादशीचा जन्मस्थान आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री हरी ओम नमः शिवाय टाईप करून लाईक करायचे आहे. देवशयनी एकादशीचे महात्म्य काय आहे? तर पूर्ण वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु त्या वर्षात अधिक मास आणि पुरुषोत्तम मास येतो. त्या वर्षी 26 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरी शुक्ल पक्ष. दोन्ही एकादशीचा वेगवेगळे महत्त्व आहे. आपल्या धार्मिक ग्रंथात पुराणात म्हटले आहे, एकादशीचे व्रत भगवान विष्णू लक्ष्मी नारायणाचे परमप्रिय व्रत आहे. आषाढ मास शुक्ल पक्षात एक विशेष तिथी, त्याचे नाव आहे शयनी एकादशी. त्यालाच देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी म्हटले जाते. या एकादशीला सौभाग्याची एकादशी मानले जाते. पद्मपुराणात म्हटले आहे, या एकादशी दिवशी उपवास व्रत केल्याने जाणून बुजून केलेले असो किंवा अंजाने तुमच्याकडून चुकून झालेले पाप सुद्धा, तर या सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच ब्रह्मावर्त पुराणानुसार देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना इच्छापूर्ती लवकर पूर्ण होतात. देवशयनी एकादशीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. सूर्यदेवाचे मिथुन राशीत येण्याने ही देवशयनी एकादशी येते. तेव्हाच भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात. लगभग 4 महिन्यानंतर तुला राशीमध्ये सूर्य प्रवेश केल्यानंतर श्री हरी विष्णूला उठवले जाते. त्या दिवशी येणारी एकादशी ही देवधानी एकादशी म्हणतात. यामधील काळात सर्व देवी देवतांना भगवान श्रीनारायणाच्या चरणामध्ये त्यांची सेवा करतात. त्यामुळे येणाऱ्या 4 महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. देवशयनी एकादशीनंतर मांगलिक सर्व कार्य करणे वर्ज्य आहे. या 4 महिन्यात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. जर हे शुभ कार्य केले तर या कार्यात सफलता मिळत नाही. तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी आहे. श्री विठ्ठल हे विष्णूचे रूप आहे. त्यामुळे तुळस अर्थात लक्ष्मी श्री हरी विष्णू समवेत सदैव असते, अशी विशेष धारणा आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी दिवशी भगवान शिवशंकराचे अत्यंत प्रभावशाली, तुम्हाला माहीत नसलेले उपाय पाहणार आहोत. तर नंबर 1, एकादशी विशेष उपाय. एकादशी दिवशी अवधूतेश्वर महादेव भगवान शंकराचे विशेष अवतार आहे. विशेष नाम आहे तर 33 कोटी देवापैकी भगवान शिव आणि माता पार्वती हे 2 देव पूर्ण ब्रह्मांडात रोज नियमित प्रवेश काळामध्ये भ्रमण करत असतात. म्हणून प्रदोष काळामध्ये ज्या व्यक्तीला डोळ्याचा त्रास आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. हा उपाय शिवालयात जाणे जमत नसेल तर बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग असेल तिथे केलं तरीही चालेल. एक बेलपत्र घेऊन त्याला मध लावावा आणि अवधूतेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावे आणि एक महामृत्युंजय मंत्र म्हणावा. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून बेलपत्रावरील मध एका छोट्याशा डब्बीत घेऊन घरी यावे आणि आपण काजळ लावतो त्या पद्धतीने रोज थोडे थोडे मध लावावे. विश्वासाने श्रद्धेने सलग 3 महिने हा उपाय करावा. म्हणजेच तुम्हाला फक्त 3 महिने काजळ लावायचे आहे, तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. नंबर 2, शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे, भगवान शिवशंकरावर तुळशीचे पान अर्पण केले जात नाही, पण वर्षामध्ये फक्त एकदाच तुळशीचे पान
शिवलिंगावर अर्पण केले जाते. तर तो कुठला महत्त्वाचा दिवस आहे तर वैकुंठ चतुर्दशी. या दिवशी आवर्जून भगवान शिवशंकराला तुळशीचे पान अर्पण केले जाते आणि श्रीहरी विष्णूला नारायणाला बेलपत्र अर्पण केले जाते. त्यालाच म्हणतात हरिहरण मिलन. वैकुंठ चतुर्थी दिवशी रात्री 12 वाजता शिवलिंगावरती एक तुळशी पत्र आणि श्रीहरी विष्णूवरती बेलपत्र मनोभावे समर्पित करावे. त्याच दिवशी पहाटे 4 वाजता शिवलिंगावरील तुळशीचे पान आणि श्रीहरी विष्णूचे बेलपत्र घेऊन जी मधाची डब्बी असते त्यामध्ये हे दोन्ही पाने मनोभावे टाकावेत. मुलं तुमचं अभ्यासात कच्ची असतील, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील तर रोज मुलांना तो मध अगदी थोडासा चाखावा. तुम्ही मुलांना कुठलीही गोष्ट शिकवा, एक्सपर्ट होतील. त्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण होईल, जे काही तुम्ही शिकवाल ते लगेच ते शिकतील. मोठ्या मुलांना केला तरीही फरक पडेल. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नंबर 3, तुलसी कोण? शास्त्रात म्हटले आहे भगवान शिवशंकराला ज्यावेळेस क्रोध आला त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी अवधूतेश्वर महादेवाचे रूप धारण केले. अवधूतेश्वर महादेवाच्या रूपाला भगवान ब्रह्मदेवाने श्रीहरिनारायणाच्या सांगण्यावरून घोड्याचे रूप दिले, अश्वाचे रूप दिले. त्या अश्वाच्या रूपाला समुद्रामध्ये फेकले. समुद्रात त्या अश्वाला फेकताच शिवाच्या रूपातून एक रूप निर्माण झाले. ते रूप म्हणजे जलंधर रूप. त्या रूपाला काय नाव पडले तर जलंधर. हा जलंधर शिव के रूप स्वरूपापासून झाला. या जलंधराबरोबर वृंदा हिचे लग्न झाले. नंबर 4, वृंदा कोण? माता पार्वती आणि भगवान शिव मनोभावे रोज पूजा विधी करणारी, जे शिव आणि पार्वतीच्या आराधनेमध्ये लीन राहणारी आहे ती म्हणजे वृंदा. भगवान शिव यांच्याशिवाय एक क्षणही न राहणारी, 24 तास भगवान शिवाच्या उपासनेत आराधनेत लीन राहणारी ही वृंदा. खूप मोठा हिचा नियम होता. शिवलिंगावर जल समर्पित करण्याचा, शिवलिंगावर बेलपत्र समर्पित करणे, 1 लोटा जल समर्पित करणे याचा खूप मोठा तिचा नियम होता. नंबर 5, भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा कुठे जल समर्पित केले जाते तर भगवान शिवशंकराचे चरण आहेत, म्हणजे जिथे पाणी खाली पडते तिथे उजव्या साईडला प्रथम पाणी समर्पित करावे. चरणाच्या डाव्या साईडला दुसरे जल समर्पित करावे. 3ऱ्या नंबरला जिथे भगवान शिवशंकराचे शिवलिंग कंकर ठेवलेले आहे, माता पार्वतीचे हस्तकमल, त्या ठिकाणी जल समर्पित करावे. 4 नंबरला जिथे भगवान शिवशंकराचे शिवलिंग आहे तिथे जल समर्पित करावे. 5 नंबरला जिथून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती जलाधारी असते तिथे समर्पित करावे. जर शिवलिंगावर जलाधारी नसेल तर भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये नंदी महाराज असतात, तर नंदी महाराजाच्या जो उंच पाय आहे त्या ठिकाणी 5व्या नंबरला जल मनोभावे समर्पित करावे. भगवान शिवाचे 5 गोष्टीचे स्नान होत असते. त्या कुठल्या 5 गोष्टी तर पंचामृत, म्हणून तर हा नियम माता वृंदांचा होता. नंबर 6, भगवान शिवशंकरांची स्नान दूध, दही, मध, साखर, तूप या 5 पंचामृताचे केले जाते. त्याचे महत्त्व काय आहे तर शास्त्रात असे म्हटले आहे की शिवलिंगावर एकादशी दिवशी दूध समर्पित केल्याने घरामध्ये संतान वृद्धी होते. भगवान शिवाच्या शिवलिंगावर दही समर्पित केल्याने घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम वाढते. भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती मध समर्पित केल्याने घरामध्ये धनसंपदाची वृद्धी होते. भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर साखर समर्पित केल्याने आपल्या घरातील मुलं जिद्दी, हट्टीपणा पूर्ण कमी करतात. भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती तूप समर्पित केल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीचे आजार, रोग समाप्त होतात. तर एकादशी दिवशी या 5 गोष्टी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती आवर्जून समर्पित कराव्यात. नंबर 7, शिवमहापुराण कथेत आवर्जून म्हटले आहे की जो मुलगा हट्टीपणा करतो, चिडचिड करतो, काहीच ऐकत नाही तर अवधूतेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून त्या मुलाच्या हातात थोडीशी साखर देऊन भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित केल्याने मुलं जिद्दीपणा, हट्टीपणा पूर्ण सोडून देतात. हे आवर्जून शास्त्रात सांगितले आहे. नंबर 8, एखादा मुलगा सारखा आजारी पडत आहे,
सर्दी ताप छोट्या छोट्या गोष्टी त्याला सारख्या होत आहेत, तर शास्त्रात असे सांगितले आहे की 8 वर्षाखालील मुलाला आट्याचा म्हणजे कणकेचा 4 मुखी दिवा बनवून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून त्या मुलावरून 21 वेळा उतरवून एखाद्या 4 रस्त्यावरती तो दिवा अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून ठेवून यावे. त्यानंतर मुलगा आजारी पडणार नाही. नंबर 9, शास्त्रात असे म्हटले आहे, घरातील प्रथम सुख घरातील प्रत्येक व्यक्ती हा निरोगी असावा. सर्वे भवन्तु सुखी हा विशेष नियम आहे. नंबर 10, ज्याच्या मुखातून श्री शिवाय नमस्तुभ्यम हे शब्द निघतात त्याचे मुख साक्षात तीर्थासारखे होते. जर अशा मुखाचे जर कोणी दर्शन केले त्याला तीर्थयात्रा केल्याचे फळ प्राप्त होते. ज्याच्या तोंडातून भगवान शिवाचे नाव निघतात, ओम नमः शिवाय, जर अशा व्यक्तीच्या मुखाचे दर्शन झाले तर त्याला तीर्थदर्शन करण्याचे फळ प्राप्त होते. कोणी डोक्यावर तिलक लावलेला असेल, गळ्यात तुळशी माळ घातलेली असेल, भस्म लावलेला असेल, त्रिपुंड लावलेले असेल किंवा तिलक लावलेला असेल आणि मुखातून भगवंताचे नामस्मरण येत असेल तर अशा स्त्री पुरुषाचे दर्शन केल्याने त्याला श्री प्रयाग म्हणजे त्रिवेणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते, असे शिवमहापुराण कथेत आवर्जून म्हटले आहे. नंबर 11, आपण ज्यावेळेस एकमेकांसमोर भेटत असतो त्यावेळीला एकमेकांना राम राम बोलावे किंवा हरी ओम बोलावे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलावे किंवा ओम नमः शिवाय बोलावे, राधे श्याम बोलावे, पण बोलावे, हे असे शिवपुराण कथेत आवर्जून म्हटलेले आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. धन्यवाद.